1 कप, अर्धा कप, 1/3 कप, 1/4 कप, 3/4 कप, TBSP TSP गोंधळ उडतो ना डोक्यामध्ये. केक बनवायचं म्हटलं की इन्ग्रेडियंट्स खूप महत्त्वाचे आहेत, मेजरमेंट खूप महत्त्वाचं आहे. इन्ग्रेडियंट्सचा सिक्वेन्स इतका सोपा करून सांगितला आहे की पटकन लक्षात राहतं. बेसिक मेजरमेंट आहे. हे बॅटर जे आहे या मेजरमेंटचं तुम्ही कोणत्याही केकसाठी वापरू शकता. फक्त फ्लेवर चेंज करायचं आहे. इसेन्सचं फ्लेवर चेंज करायचं आहे. व्हॅनिला इसेन्स, पायनॅपल इसेन्स, चॉकलेट इसेन्स. तर हे परफेक्ट मेजरमेंट आहे. या मेजरमेंटनुसार तुम्ही कोणताही केक बनवू शकता. या ठिकाणी मी गव्हाच्या पिठापासून चॉकलेट आणि पायनॅपल फ्लेवरचा कपकेक बनवलेला आहे. केक इतका फुगलेला आहे की फुटून आलेला आहे. वर त्याला चिरा पडलेला आहेत. बिस्किटला जसं चिरा पडतात अगदी तसं चिरा पडलेलं आहेत. आता केक स्पंजी बनवण्यासाठी काय करायचं, तेही एगलेस केक, जाळीदार केक, सॉफ्ट केक कसा बनवायचा. हाताने दाबलं की गोळा होतं आणि परत आपल्या साईजमध्ये येतं. हे आहे स्पंजी आणि सॉफ्ट केक. किती जाळीदार केक तयार झाला आहे, स्पंजी झाला आहे, सॉफ्ट झालेला आहे हे तुम्ही बघू शकता. दोन्हीही केक परफेक्ट झालेले आहेत. मेजरमेंट परफेक्ट आहे. शिवाय फ्रेश आहे. फ्रेश बनवा, फ्रेश खा आणि फ्रेश राहा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लहान मुलांना बाहेरचं मार्केटमधलं केक बिलकुल देऊ नका. त्यामध्ये मैदा वापरलेला असतो, मार्गरीन असतं, क्रीम वापरलेलं असतं, जे आपल्या हेल्थसाठी बिलकुल चांगलं नाही आहे. त्यापेक्षा घरच्या घरी गव्हाच्या पिठापासून केक बनवून आपण देऊ शकतो. घरचं तूप, दूध आणि पीठ वापरल्यामुळं हेल्थसाठी बेनिफिट्ससुद्धा भरपूर आहेत. आता प्रश्न आहे, तो केक बनवायला वेळ फार लागतो. शिवाय तो जमेल की नाही याची आपल्याला गॅरंटी नसते. कोणताही केक बनवायचा म्हटलं की तो फुगतो की नाही याची काळजी लागून राहते. मोस्ट इम्पॉर्टंट टिप्स मी या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इतक्या डीपमध्ये एक्सप्लेन करून सांगितलं आहे की तुम्ही आजपर्यंत असा व्हिडिओ बघितला नसाल. या टिप्स फॉलो कराल, या मेजरमेंटनुसार जर केक बनवाल तर 101% केक बिलकुल फेल जाणार नाही आहे. या ठिकाणी मी फ्रेश गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, बारीक दळून घेतलेलं आहे, 2 वेळा चाळून घेतलेलं आहे. पीठ जर मोठं असेल तर 3 वेळा चाळून घ्यायचं आहे. कोंडा बाजूला काढायचा आहे. कोंडा जर त्यामध्ये राहिला तर केक हार्ड होतो. तर या ठिकाणी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 कप दूध मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आज आपल्याला केक बनवायचा आहे. भरपूर पसारा आणि भरपूर भांडी घासावी नाही लागणार आहेत. 1 कपमधलं 1 मोठा चमचा पीठ शिल्लक ठेवलेलं आहे. बाकीचं सगळं पीठ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे. अर्धा कप साखर, 1/3 कप तूप घ्यायचं आहे. याऐवजी तेल, बटर काही घेऊ शकता. त्यानंतर 1/4 कप मिल्क पावडर घेतलं आहे. हा साचे बाजारात मिळतो. 1 साचे वापरलेला आहे 1 कपसाठी. टेस्ट छान येते मिल्क पावडरमुळं. 1 TBSP मेजरमेंटच्या कपमधला 1 मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे. मीठ चवीनुसार घालायचं आहे. थोडंसं वेलची पूड, फ्लेवर खूप छान लागतं. हे ग्राइंड करून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचं आहे. हाताने फेटण्याऐवजी ही आयडिया बेस्ट आहे. पटकन होतं फेटून. तर हे बॅटर, बेसिक बॅटर तयार झालेलं आहे. आता जे शिल्लक ठेवलेलं गव्हाचं पीठ होतं ते मी याच्यामध्ये ॲड करते आहे. यानंतर कोको पावडर घालायचं आहे. 1/4 कप घातलेला आहे मी या ठिकाणी. 1 कपसाठी 1/4 कप कोको पावडर घातलेला आहे. फ्लेवर कमी जास्त करू शकता. कोको पावडर घातल्यामुळे साखर एखादा चमचा ॲड करू शकता. गोड जास्त आवडत नसेल तर आहे असं सुद्धा ठेवू शकता. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. 4 ते 5 थेंब व्हॅनिला इसेन्स घालायचं आहे. इसेन्समुळे सुद्धा खूप छान टेस्ट येते. तर हे बॅटर तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ॲड करायचं आहे. अर्धा टीस्पून फ्लॅट भरायचं आहे. अर्धा टीस्पून सोडा आणि अर्धा टीस्पून बेकिंग पावडर ॲड केलेलं आहे. हे सुद्धा छान मिक्स करायचं आहे. हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स मी चाळून घेतलेले आहेत. चाळून घेणं ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी लेमन ज्यूस साधारण 1 छोटा चमचा घालते आहे. लेमन ज्यूस घातल्यामुळं सोडा पटकन ॲक्टिव्ह होतो. सोडा ॲक्टिव्ह झाला की त्याला हीट द्यायचं आहे. हीट दिलं की केक छान बेक होतो. तर हे हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे आणि यानंतर केक बेक करण्यासाठी ठेवायचं आहे. आता बॅटर कसं बनवायचं, तर जास्त पातळ नाही आहे आणि जास्त घट्ट नाही आहे, अशा पद्धतीनं बनवायचं आहे. पातळ झालं तर केक बसतो. केक बसण्याची कारणं भरपूर आहेत. तूप किंवा तेल जास्त झालं तरी केक बसतो. बॅटर पातळ झालं तरी केक बसतो.
हीट व्यवस्थित दिलं गेलं नाही तरीसुद्धा केक बसतो, केक चपटा होतो. तर ही 2-3 कारणं मी दिलेली आहेत. आणि आता केक ड्राय का होतो हे सुद्धा मी सांगते आहे. ज्यावेळी बॅटर घट्ट होतं, दाट होतं, त्यावेळी केक ड्राय होतो. तूप किंवा तेल कमी पडलं तरी केक ड्राय होतो. दूध कमी पडलं तरी केक ड्राय होतो. जास्त वेळ बेक केलं गेलं तरीसुद्धा केक ड्राय होतो. तर स्पंजी होण्यासाठी सगळं मेजरमेंट परफेक्ट असावं लागतं. खूप छान असा केक तयार झालेला आहे. हे बघा, चॉकलेट केक मीडियम फ्लेमवर 15 मिनटं मी हा केक बेक केलेला आहे. खूप छान बेक झालेला आहे. यानंतर पायनॅपल फ्लेवरचा केक बघायचा आहे. सेम बॅटर आहे, मेजरमेंटसुद्धा सेम आहे. 1 कप दूध घेतलेलं आहे. तापवून थंड केलेलं दूध घ्यायचं आहे, निरसं दूध नाही घ्यायचं आहे. त्यानंतर 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, हलक्या हाताने भरून घेतलेलं आहे, थोडंसं प्रेस केलेलं आहे. थोडं पीठ मी शिल्लक ठेवलेलं आहे. अर्धा कप साखर घालती आहे. 1/3 कप तूप, तेल किंवा बटर जे अवेलेबल असेल ते घालायचं आहे. 1/4 कप मिल्क पावडर घालायचं आहे आणि 1 मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. हे सगळं मी चाळून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ आणि वेलची पूड घालायची आहे आणि हे छान असं फेटून घ्यायचं आहे. मिक्सरला इन्स्टंट फेटून घ्यायचं आहे. बॅटर तयार झालेलं आहे. आता शिल्लक ठेवलेलं पीठ ॲड करायचं आहे. हे पीठ नंतर का ॲड केलं, सुरुवातीलाच सगळं घातलं तर बॅटर घट्ट होतं आणि मग मिक्सरला लोड येतं, म्हणून मी नंतर घातलं आहे. 4 ते 5 थेंब पायनॅपल इमल्शन घातलं आहे. व्हिडिओ स्किप झाला त्यामुळं मी दाखवू शकले नाही. इमल्शन कलरसाठी घातलं आहे, येल्लो कलरसाठी. इसेन्स घातलं तर कलर येत नाही आहे. अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा फ्लॅट भरायचा आहे चमचा. 1 छोटा चमचा लेमन ज्यूस ॲड करायचा आहे. लेमन ज्यूस घातलं की सोडा ॲक्टिव्ह होतो. सोडा ॲक्टिव्ह झाला की त्याला हीट द्यायचं आहे. हीट दिलं की केक छान बेक होतो. केक बनवण्यासाठी मी घरी असलेल्या वाटीचा उपयोग केला आहे. कप केक बनवण्यासाठी तुम्ही तुमच्याकडं अवेलेबल असलेलं कोणतंही भांडं यूज करू शकता. पण ज्यांना केक जमत नाही, चांगला बेक होत नाही, त्यांच्यासाठी मी एक छान आयडिया देते. पहिल्यांदा कप केक बनवा, बिघडण्याचे चान्सेस कमी आहेत. छान बेक होतं आणि पटकन बेक होतं. बॅटर थोडंसं पातळ घ्यायचं आहे. कप केकसाठी ज्यावेळी तुम्ही बॅटर बनवताय त्यावेळी थोडंसं पातळ घ्यायचं आहे आणि मोठा केक बनवत असाल तर त्याच्यासाठी थोडंसं दाटसर घ्यायचं आहे. का तर मोठ्या केकचा मधला भाग लवकर बेक होत नाही आहे, म्हणून मी आयडिया तुम्हाला देते आहे. कप केक करून बघा. यातलं थोडंसं बॅटर शिल्लक राहिलेलं होतं ते मी एका बाउलमध्ये घातलं आहे आणि ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये बेक करायसाठी ठेवलेलं होतं. खूप छान केक बेक झालेला आहे. हे बघा, केक न फुगण्याचं किंवा बिघडण्याचं आणखीन एक कारण असू शकतं, ते म्हणजे बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा फार दिवसाचं असलं की ते ॲक्टिव्ह होत नाही, त्यामुळं केक बिघडतो. त्याच्यासाठी फ्रेश घ्यायचं आहे. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा दोन्ही फ्रेश घ्यायचं आहे. केक बेक करत असताना खाली मीठ किंवा वाळू हे घालावंच लागतं काय, तर नाही घातलं तरीसुद्धा चालतं, घातलं तरीसुद्धा केक छान बेक होतो. मेजरमेंटचे कप जर अवेलेबल नसतील तर केक कसा बनवायचा, तुमच्याकडं 125 ते 150 ग्रॅम गव्हाचं पीठ मावेल इतपत साईजचं एखादं वाटी, बाऊल जे असेल ते घ्यायचं आहे आणि त्याच वाटीनं 1 वाटी दूध, 1 वाटी गव्हाचं पीठ भरत असताना थोडंसं प्रेस करून, हलक्या हाताने प्रेस करून वरपर्यंत भरायचं आहे. त्यानंतर अर्धा वाटी साखर घ्यायची आहे आणि त्याच वाटीचा 3रा भाग तूप घ्यायचं आहे. त्याच वाटीचा 4था भाग मिल्क पावडर घ्यायचं आहे आणि कोको पावडर जर वापरत असाल किंवा चॉकलेट केक बनवत असाल तर त्याच वाटीचा 4था भाग कोको पावडर घ्यायचा आहे. कॉर्नफ्लॉवर घालत असताना छोट्या चमच्यानी, आपला जो पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्यानी 2 ते 2.5 चमचे घालू शकता. फुल घातलं तर 2 चमचे पुरेसं आहे, सपाट घातलं तर 3 चमचे घालू शकता. तर हे परफेक्ट मेजरमेंट आहे. सगळ्या डिटेल टिप्स मी दिलेल्या आहेत. या टिप्स फॉलो करा आणि परफेक्ट असा केक बनवा. रेसिपी आवडली तर शेअर नक्की करा. तुमच्या रिलेटिव्समध्ये, मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. सबस्क्राईब करा, लाईक करा.